अलिबागमध्ये दिशा समितीची बैठक. खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र दळवी यांची उपस्थिती. अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवनात खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवक विकास समन्वय आणि सहनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विकास कामांमध्ये गती आणण्यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला आहे. यावेळी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. या बैठकीचा फायदा म्हणजे भारत सरकारच्या, राज्य सरकारच्या विविध योजना ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कणकरत लिस्टमध्ये दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थेमध्ये अनेक वेळेला अंमलबजावणी करत असताना अडचणी होते. अधिकारी वर्गांकडून दुर्लक्ष होत असतं. नागरिकांच्या, लोकप्रतिनिधींच्या काही गंभीर तक्रारी त्या ठिकाणी असतात. या आढाव्याच्या निमित्ताने सखोलपणाची आम्हाला त्यामध्ये चर्चा करता येऊ शकते. खरोखरच शासकीय पातळीवरच्या काही अडचणी असतील तर त्या दुरुस्त करता येऊ शकतात. काही वेळेला हलगर्जीपणा अधिकाऱ्यांच्याकडून असेल तर त्यालाही जाब आपल्याला त्या ठिकाणी विचारता येऊ शकतो. अनुपस्थितीच्या बाबतीमध्ये आपण मगाशीच खासदार साहेबांनी सांगितलं की आमचा तो हक्क आहे, कारण ही कायद्याद्वारे स्थापित झालेली दिशा कमिटी आहे. याला उपस्थिती अनिवार्य असल्यामुळे अशा अनुपस्थित अधिकाऱ्यांची माहिती घेऊन आम्ही त्या संदर्भात हक्कभंग ठरावसुद्धा ते जर सदस्यच आहेत आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे देणार आहोत. केंद्र सरकारच्या योजनाचा अंमलबजावणी होती का नाही, त्याच्यामध्ये काही त्रुटी या दृष्टिकोनातून दिशा कमिटीची स्थापना झाली आणि या दिशा कमिटीच्या माध्यमातून त्याचा आढावा बैठक आम्ही घेतली. केंद्र सरकारच्या जेवढ्या योजना आहेत जवळपास केंद्राने सूची जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवलेली आणि त्या सूचीच्या अनुषंगाने 101 जवळपास कामं आहेत आणि त्याचा आढावा बैठक जवळपास 3-3.5 तास चालली होती. विविध विषयावरती माननीय या समितीच्या सदस्यांनी देखील प्रश्न उपस्थित केले. या रायगड जिल्ह्याच्या दिशा कमिटीचा मी अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आहेत, अनेक सदस्य यामध्ये आहेत. आपण पाहिलं असेल की केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी खरं तर देतो आणि निधी देत असताना त्याचा विनियोग कशा पद्धतीने होतो त्याच्यावरती नियंत्रण राखून त्याचा अहवाल खरं तर केंद्र सरकारला देण्याच्या संदर्भामध्ये ही महत्त्वपूर्ण समिती आहे आणि त्याची एक महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा जिल्ह्यातील प्रगती अहवाल, विकास कामांची सद्यस्थिती तसेच विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नेहा भोसलेंसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.